मी आसावरी अतुल कोठीवान, राहणं माझं मनीष नगर. 25 वर्षापासनं भाजपाची कार्यकर्ती म्हणून एकनिष्ठ राहून काम करते आहे. 1 वर्षापासनं आपण काम करतो. तर राजकारणात आलं आहे तर निवडणूक ही लढायलाच हवी असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की मला मागच्या वेळेला माझा विचार पक्ष करेल, कारण मी प्रामाणिक काम करते हे पक्षालाही माहिती आहे, सर्व नेत्यांनाही माहिती आहे आणि समाजातल्या सर्व बांधवांना माहिती आहे. त्यामुळे माझी इच्छा होती की पक्ष माझी दखल घेईल आणि मला तिकीट देईल आणि मी निवडून येईल. पण मागच्या वेळेला त्यांनी नाही दिलं. तरीही मी सगळ्यांच्या विनंतीचा, मला फॉर्म भरायला सांगितल्यावरती पण माघार घेतली. तरीही नंतरच्या उर्वरित 9 वर्षात, म्हणजे 5 वर्ष नगरसेवकांचे आणि मध्ये इलेक्शन नाही झालं असे 4 वर्ष, 9 वर्ष मी कोणालाही त्रास न देता, कोणाच्याही भावना न दुखावता आतल्या आत मी मात्र रडत होती, पण मी कार्य मात्र हसतमुखाने केलं. कोविडमध्ये तर ग्राउंड लेवलवर उतरून केलं की त्याची मी परवाई केली नाही. त्यामुळे माझ्या घरात कोविड आला आणि माझ्या घरातले लगातार 3 लोक जवळपास महिनाभराच्या आत मी गमावले. याचं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणून मला अपेक्षा होती की पार्टीनी यावेळेला तरी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावी, माझ्या कार्याची दखल घ्यावी. याची मी सगळ्यांपुढे विनंती पण केली आणि प्रत्येकाला पटवून सांगितलं की मला फक्त 5 वर्ष द्या, मला माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे हो, आणि मला लढायचं आहे. पण कोणीच माझी दखल घेतली नाही. याचं मला अत्यंत दुःख आहे की प्रामाणिक कार्यकर्त्यांचा कोणीच वाली नसतो का? फक्त चमकोगिरी करणारे कोणाच्या तरी वशिल्याने आलेल्या लोकांच्याच पाठीशी सगळे उभे राहतात का? तर आता मी हे दाखवून देईल की सामान्य कार्यकर्ता जमिनीवर उतरल्यावरती काय होऊ शकतं आणि त्याच्या भावना दुखावल्याचा किती मोठा फटका कसा बसू शकतो. आता मी हे दाखवून देईल. माझ्याबरोबर अनेक लोक आहेत की काल मी फॉर्म भरायला गेली, मी विश्वास म्हणजे ठेवा की मी सांगू नाही शकत, मी कोणालाही पर्सनली फोन केले नव्हते. फक्त व्हॉट्सअपवरती एक मेसेज मी स्टेटसला ठेवला की मी इतके वाजता फॉर्म भरायला जाते आहे. झोनच्या दाराशी माझ्यासाठी धावून येणारे अनेक नागरिक होते जे आशीर्वाद द्यायला आलेले होते. त्यावरून मी समजली की मी योग्य वाटचाल करते आहे आणि मी लोकांच्या परीक्षेत खरी उतरणार आहे. त्यामुळे माझ्या अन्यायासाठी मी कोणाला दोष देण्यापेक्षा मी म्हणेल की मी यातून बळ मिळवते आणि मी एक चांगलं समाजकारण, राजकारण करील आणि लोकांच्या हृदयात कायम राहील. कसं असतं, जनरली लोकांशी संपर्क सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. त्यांना तुमच्याबद्दल एक आपुलकी असते की ही व्यक्ती आपल्याला येऊन भेटते, आपल्याशी 4 शब्द बोलते, आपण दिलेली तक्रार तेवढ्याच तत्परतेने ती हँडल करते आणि ती आपल्याला त्यातून एक समाधान देते. त्यामुळे मी प्रभागात जे प्रॉब्लेम असतात, कोणाचे लाईटचे असतं, कोणाचं सिवर लाईन असतं, कोणाचा रस्त्याचा असतो, एखाद्याला वैद्यकीय मदत हवी असते, एखाद्याला अजून कुठल्या कारणाने कुठे ॲप्लिकेशन करणं आहे, कुठले जाणं आहे, तर या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला की मी कार्य जे करत आली आहे तर त्याला जर राजकीय जोड मला ही मिळून गेली तर मी त्यांची जास्त चांगल्या प्रकारे मदत करील आणि त्यांच्यासाठी 24/7 उपलब्ध राहून नगरसेवक याचा खरा अर्थ तो मी पूर्ण करेल. आता मी नावं कोणत्या पक्षाचे घेणार नाही, पण त्यांच्या इथे जे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात किंवा त्या पक्षाला मानणारे लोक असतात, त्या लोकांनी सांगितलं की आसावरी तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही त्यावेळेला पक्ष हा विचार करणार नाही, तर आम्ही एक व्यक्ती म्हणून विचार करू, कारण आम्ही तुझं 25 वर्षापासून कार्य बघतो आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत आणि आम्हाला खूप दुःख आहे की तुझी कदर तुझ्या पक्षाने केली नाही. तर आम्ही सामान्य नागरिक ही तुझी कदर करतो, तर आम्ही तुझ्या पाठीशी उभं, तू खंबीरपणे पुढे जा आणि इलेक्शन लढ. जनतेला एक आव्हान हेच करील की मी तुमच्यातली तळागाळातून वरती आलेली सामान्य व्यक्तिमत्व आहे. मी काही खूप मोठी नेता किंवा कोणी माझ्या मागे गॉडफादर, ब्रदर, मदर, सिस्टर
असे कोणतेही हात नाही आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी अमूल्य आहात आणि तुमच्या प्रेमातून, तुमच्या आशीर्वादातून मी पुढे जाणार आहे आणि तुमच्यासाठी मी एक चांगलं कार्य करील, एवढी मी नक्कीच तुम्हाला काय म्हणतात की एक सांगू शकील आत्मविश्वासाने की मी तुमच्यातलीच व्यक्ती आहे आणि तुमच्यासाठी निश्चितच खूप चांगलं काम करेल. तर एक विश्वास, एक मत मला द्या आणि तुमचा आशीर्वाद समजून मी समाजकार्याला, राजकारणाची जोड देईल.